So here the example from the chapter truncated distribution. In a certain industry, the number of replacement of certain component X during the month follows Poisson distribution with parameter 3 past. Experience show that the X is a random variable which takes values 2 and above. Find the probability that the number of replacement in the particular month is 5 and above. ओके, हे एक फाइंड करायचं आहे आणि नंतर फाइंड करायचं आहे द नंबर ऑफ रिप्लेसमेंट विल नॉट एक्सिड 3. हे एक एक्झाम्पल सॉल्व करायचं, म्हणजे हे दोन सॉल्व करायचे याच्यामध्ये. आणि हे एक्झाम्पल IMP आहे, क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं आहे. सो XT डिनोट बाय ट्रंकेटेड आणि पायसॉन लॅम्बडा इज इक्वल टू 3 ते दिलं आहे इथे. ओके, एक्झाम्पलमध्ये इथे 3 आणि एक्स म्हणजेच काय 0 1 2 हे जे पायसॉनचे आहे हे 0पासून घेतो आणि ट्रंकेटेडमध्ये 0 नसतो. XT इज इक्वल टू 0 1 अँड 1. XT ग्रेटर दॅन इक्वल टू 5. नंबर 2 XT लेस ऑर इक्वल टू 3. बाय ह्याचं इक्वेशन काय आहे, PMF फंक्शन ऑफ द ट्रंकेटेड P of X डिवायडेड बाय 1 मायनस e रेस टू लॅम्बडा इज इक्वल टू, आता हे 1 मायनस लॅम्बडा आपल्याला हे व्हॅल्यू ठेवायचे, तर ॲक्च्युली हे कट केलेलं आहे इथे, हे घेऊच नका. P of X डिवायडेड बाय 1 मायनस P of X लेस ऑर इक्वल टू 1 इक्वल टू P of X डिवायडेड बाय 1 मायनस लॅम्बडा इक्वल टू 1 मायनस P of X इक्वल टू 0 मायनस 1 प्रॉबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 1. इथपर्यंत आपण दिलेलं आहे, इक्वल टू लेस ऑर इक्वल टू 1पर्यंत आपण ह्या व्हॅल्यू घेतो P of X. आणि हे P of X काय आहे, म्हणजे ही दिस इज द PMF ऑफ ट्रंकेटेड डिस्ट्रीब्युशन. तर दिस इज द PMF ऑफ ट्रंकेटेड डिस्ट्रीब्युशन. देन e रेस टू मायनस लॅम्बडा रेस टू x डिवायडेड बाय x फॅक्टोरियल इंटू 1 मायनस e रेस टू मायनस लॅम्बडा इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा. आता हे जे झालं काय आहे, व्हॉट इज दिस PMF ऑफ ट्रंकेटेड. तर नंबर 1 वी हॅव टू सॉल्व ग्रेटर आर इक्वल टू 5. 1 मायनस P ऑफ X इज लेस दॅन 5 हे दाखवतो आपण. जर ग्रेटर दॅन असेल तर हे 1 मायनस घेतो इथे. 1 मायनस आता लेस दॅन 5पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज येतील लेस दॅन 5पर्यंतच्या, म्हणजे 4 2 आलं आहे, 3 अँड 4 सगळ्यांची आपण इथे ॲडिशन केली. डिवायडेड बाय 1 मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 0 मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 1 0 1 हे काय दिलेलं आहे इथे. ओके, 0 1 आहे, हे ट्रिंकेटेड 0 1 आहे, म्हणून आपण इथे हे 0 आणि हे 1 घेतले. आणि हे लक्षात ठेवायचं इथे, ह्या साईडला जर ग्रेटर दॅन इक्वल टू आहे तर ह्या साईडला काय येणार, स्ट्रिक्टली लेस दॅन आलं. ओके, देन 1 मायनस ह्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केलेल्या आहे. e रेस टू मायनस 3 इंटू 3 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस e रेस टू मायनस 3 e रेस टू मायनस 3 आहे इथे, आणि 3 क्यूब. ओके, डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल प्लस e रेस टू मायनस 3 रेस टू 4 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. तर ह्या व्हॅल्यूज आपण इथे पोट केल्या 4पर्यंतच्या. ओके, 1 मायनस e रेस टू मायनस 3 मायनस 3 इंटू e रेस टू पॉवर मायनस 3. आणि ह्याचं सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे, 1 मायनस 0.7693. ओके, हे पॉईंटच आहे हा. ओके, आणि याचा आन्सर मिळाला आपल्याला हे. देन सेकंड एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आहे, लेस ऑर इक्वल टू 3. तर तसंच हे काय होणार, हे लेस ऑर इक्वल टू 3 आहे. प्रॉबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 2 प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ XT इक्वल टू 3. 2 आणि 3चं ॲडिशन्स आहे. 1 मायनस 0 मायनस प्रॉबॅबिलिटी ऑफ X इक्वल टू 1. अगेन सेम
ई रेस टू -3. आता हे सॉल्व केल्यानंतर डिवायडेड बाय तुम्ही डायरेक्ट कॅल्सीवरती सायंटिफिक हे केलं तरी चालेल. ह्याची व्हॅल्यू होतं ई रेस टू -3, 3² डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल प्लस हे सॉल्व केलं आहे आणि 1 मायनस ई रेस टू -3, 3 इंटू ई रेस टू -3 याचं जर सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे ॲन्सर मिळालं. ओके, हे झाले दोघांचे पण ॲन्सर. नंतरचं एक्झाम्पल आहे, if xt is a binomial random variable with n equal to 5 and probability of 0.4, p equal to 0.4, truncated at 0 find. हे सगळे एक्झाम्पल जे आहे इम्पॉर्टंट आहे. p of xt equal to 4, p of xt less or equal to 4, 2, 3 आहे एक्सपेक्टेशन ऑफ ट्रंकेटेड xt आणि 4 व्हॅरियन्स ऑफ xt. हे सगळं काढायचं आहे ह्याच्यावर आपल्याला. देन probability of xt equal to x, this is the truncated 1 minus q raised to n equal to x equal to किती आहे, कुठपर्यंत आहे, 5 पर्यंत आहे, n equal to 5. ओके, n equal to 5, probability किती आहे, 0.4 दिलेली आहे. मग आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्या. पीची व्हॅल्यू काय आहे ती पुट केलेली आहे 0.4. ओके, आणि 0.6, 5 रेस टू हे क्यूची व्हॅल्यू काय असते, 1 मायनस पी असतो क्यू इक्वल टू, इथे लिहून देते वाटलं तर, क्यू इक्वल टू 1 मायनस पी. तर ती व्हॅल्यू आहे 0.6. देन 1 मायनस क्यूची व्हॅल्यू रेस टू एन इक्वल टू 5. ह्याचं सॉल्व हे आहे. मग आता एक्झाम्पल 1 सॉल्व करतो आहे. इक्वल टू 4, 5c4, 0.4 रेस टू 4. एक्सची व्हॅल्यू आपण इथे हे केली, इथे पण 5 मायनस 4. ओके, सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे व्हॅल्यूज मिळाली ती. देन सेकंड काय आहे, सेकंड आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ xt लेस ऑर इक्वल टू 2 इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ xt इक्वल टू 1 प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ xt इक्वल टू 2 अँड 5c1 0. आता हे 1 आहे आणि हा 2 आहे. ओके, 0.4 रेस टू 1 इंटू 0.6 रेस टू 4. ओके, 1 मायनस 0.6 रेस टू 5 हिअर प्लस 5c2. आता इथे काय घेतलं आहे, 1 आहे, इथे 2 येणार, 0.6 रेस टू 3. ओके, म्हणजे 5 मायनस 1 हे काय येतं 4 है ना, 5 मायनस 1 4 अशा टाईपने. हे 3 येतं, 5 मायनस 2 काय येतं 3. अशा टाईपने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. सॉल्व केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली सेकंडची. ओके, लिहून घ्यायचे हे नोटबुकमध्ये. देन थर्ड, expectation of xt equal to np divided by 1 minus q raised to n, np, n is 5, p is 0.4. ह्या व्हॅल्यू पुट केल्या आपल्याला मिळालं 2.1686 इक्वल टू 2.17. ठीक आहे, आणि व्हॅरियन्स ऑफ xt इक्वल टू एन पी क्यू 1 मायनस क्यू रेस टू n मायनस 1 व्हॅरियन्स आहे हा ट्रंकेटेडचा, ती व्हॅल्यू केली. आणि त्या ह्या फॉर्म्युल्यामध्येच आपण ह्या व्हॅल्यूज जर पुट केल्या तर आपल्याला हे आन्सर मिळालं. ओके, लिहून घ्या, लिहून घ्यायचं व्यवस्थित. देन नेक्स्ट एक्झाम्पल सगळे सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन पेपरमधले. तुम्हाला काहीही वेगळं करायची गरज नाही. तर तुम्ही हेच एक्झाम्पल व्यवस्थित करून घेतले आणि क्वेश्चन पेपरमधलेच आहेत, तर तुम्हाला इझी जाणार. xt पायथॉन random variable truncated to the left at 0 if p of xt equal to 0, xt equal to 2 equal to probability of xt equal to 1. फाइंड, ह्या फाइंड करायचं आहे. xt लेसर इक्वल टू 2 एक्सपेक्टेशन ऑफ xt हे फाइंड करायचं आहे. ओके, देन द pmf of xt is p of xt equal to x equal to this equation. Here xt, Python to find lambda, we have p of xt equal to 2
इक्वल टू पी ऑफ एक्स टी इक्वल टू 1. ओके. देन हे इक्वेशन्स हे जे आहे ह्याच्या व्हॅल्यूज पुट केल्या. एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट केली इथे, डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यूज पुट करून आपण हे सॉल्व करतो. इथे हे याच्यासोबत कॅन्सल केलेत, हे याच्यासोबत कॅन्सल झालेत. ओके. इथे इक्वल टू आहे, हे इथे कॅन्सल झाले, हे इथे कॅन्सल झालेले आहेत. ओके. देन लॅम्बडा स्क्वेअर डिवायडेड बाय हे 2. मग हे सॉल्व केलं आहे आपण इथे. बघा, लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 2, तर लॅम्बडा इक्वल टू 2, इथे 2 लॅम्बडा. ओके. इक्वल टू 2 लॅम्बडा हे होतं. हे लॅम्बडाने ह्याने मल्टिप्लाय केलं ना इथे, म्हणून 2 लॅम्बडा झालं. हे काय 2 लॅम्बडा आहे हा, मग तो कॅन्सल केलेला आहे. लॅम्बडा इक्वल टू 2 अशा रीतीने मिळालं आहे आपल्याला. म्हणजे हा जो लॅम्बडा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय ह्या 2 फॅक्टोरियलचा आन्सर येणार 2. मग लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू ह्या 2नी इथे मल्टिप्लाय केल्यानंतर 2 लॅम्बडा येतं. नंतर हे लेस ऑर इक्वल टू 2, पी ऑफ एक्स इक्वल टू 1 प्लस पी ऑफ एक्स इक्वल टू 2. परत ह्या व्हॅल्यूज आपण इथे पुट केलेल्या आहे, यामध्ये हे आन्सर आलं आहे आपलं. ओके. अगेन फॉर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स टी, लॅम्बडा डिवायडेड बाय 1 मायनस ई रेस टू लॅम्बडा मायनस लॅम्बडा इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू आली आहे टी 2, 1 मायनस ई रेस टू -2 इक्वल टू ही व्हॅल्यू. ओके. ओके. इथे हे एक्झाम्पल्स आपले, मला असं वाटतं की आता हे चॅप्टरच संपलेलं आहे आपलं ट्रंकेटेडचं. सगळे एक्झाम्पल्स कंप्लीट झालेले आहेत इथे ट्रंकेटेडचे, म्हणजे हे चॅप्टर संपलं. ट्रंकेटेडचं संपलं म्हणजे आता हे चॅप्टर आपलं जे आहे हे कंप्लीट झालेलं आहे. 3च युनिट होते ह्यामध्ये. ओके. आता मी नेक्स्ट सुरू करणार आहोत.